नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नर्मदेच्या काठावर वसलेलं सुंदर माहेश्वर आणि याच माहेश्वरची ओळख म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर. आणि आता आपण पाहत आहोत नर्मदे नदीच्या पवित्र शांत किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला असा माहेश्वर किल्ला. समोर वाहणारी नर्मदा नदी आणि तिच्या काठावर उभ्या असलेल्या भव्य दगडी भिंती, किल्ल्याच्या भक्कम दगडी तटबंदीवरून चालताना त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पना येते. आत प्रवेश केल्यावर तिथे फिरताना इथली प्रत्येक वास्तू आपल्याला भूतकाळाची आठवण करून देते. अहिल्याबाई होळकरांनी माहेश्वरला आपली राजधानी बनवल्यानंतर या किल्ल्याला माहेश्वराला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. सन 1773 मध्ये मल्हारराव होळकरांनी माहेश्वर किल्ल्याचा ताबा घेतला आणि त्याची दुरुस्ती केली. यानंतर 1767 मध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी माहेश्वरला आपली राजधानी बनवली आणि त्यांच्याच काळात किल्ला, राजवाडा, घाट, मंदिरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. माहेश्वर किल्ल्याची भव्यता फक्त त्याच्या उंच तटबंदी नाही, तर इथल्या दगडांवर साकारलेल्या अप्रतिम कोरीव कामातही आहे. प्रत्येक खांब, कमान आणि भिंतीवर केलेली नक्षी सुंदर आहे. फुलं, बेलबुट्टी, कमळाच्या पाकळ्या आणि धार्मिक अलंकाराने या वास्तूला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. नर्मदेच्या काठावर उभा असलेला हा किल्ला म्हणजे इतिहास, स्थापत्यकला आणि कलाकुसरीचा सुंदर असा संगम आहे. किल्ल्याची रचना अशी आहे की नर्मदा नदीच्या दिशेने पाहिल्यावर माहेश्वर अप्रतिम असं दृश्य दिसतं. अहिल्याबाई होळकर या भगवान शिवाच्या निस्सीम भक्त होत्या, त्यामुळे त्यांच्या जीवनात मंदिर आणि धार्मिक साधनेला विशेष असे महत्त्व आहे. अहिल्याबाईंचे कार्य फक्त माहेश्वरपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यास किंवा त्याची पुनर्बांधणी करण्यास मदत केली. त्यांच्या काळामध्ये माहेश्वर हे धार्मिक केंद्र तर बनलेच, पण कला, साहित्य आणि हातमागासाठीही प्रसिद्ध झाले. आणि म्हणूनच अहिल्याबाईंचे नाव फक्त एका राणीच्या रूपात घेतलं जात नाही, तर त्यांना लोकमाता म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी सत्ता ही केवळ राजवाड्यात बसून उपभोगण्यासाठी नाही, तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरली. माहेश्वर किल्ल्यातून आपण प्रवेश करत आहोत राजवाड्याकडे. अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील एक अत्यंत कर्तृत्ववान आणि लोकप्रिय राणी होत्या. पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर आणि पुढे सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारली आणि माहेश्वरला राजधानी बनवलं. कल्पना करा, आजपासून जवळपास 250 वर्षापूर्वी एका स्त्रीने इतक्या मोठ्या राज्याच्या कारभाराला आपल्या खांद्यावर घेतलं, आणि तेही अशा काळात जेव्हा स्त्रियांना निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य फारसं नव्हतं. खरंच खूपच प्रसन्न वाटत होतं इथे येऊन, आणि आपले हे ऐतिहासिक सगळे वस्तू बघून खरंच खूप मनाला प्रसन्न वाटत होतं. आणि हे सगळं बघतच राहावंसं वाटत होतं की काय असेल त्या काळात, कसं काम केलं असेल, कसं हे कार्य केलं असेल त्यांनी. आणि होळकरांनी खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि आता आपण जात आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यातील एक खास जागा, ते म्हणजे त्यांचे देवघर. बघा ना, इतक्या मोठ्या राणीसाहेब त्या असूनही इतकं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं, माहेश्वरला राजधानी बनवलं आणि इतकं सक्षम केलं. इतकं मोठं साम्राज्य असूनही खूपच साधेपणाने त्या राहत होत्या आणि ते फक्त जनतेसाठी जगत होत्या. जनतेसाठी, प्रजेसाठी त्यांनी खूपच कल्याणाची कामेही याच राजवाड्यातून केली. याच राजवाड्यातून त्यांनी सगळे निर्णय घेतले आणि अतिशय साधी राहणीमान त्यांची होती. तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष भेट द्या, तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात येईल. याच आपल्या लोकमाता अहिल्याबाई होळकरांचा जन्म हा 1725 मध्ये झाला आणि 1767 मध्ये त्यांनी राज्याचा कार्यभार सांभाळला. नंतर हेच ते देवघर
ज्या देवघरात अहिल्याबाई रोज ज्या आपल्या देवी देवतांची भक्तिभावाने पूजा करत होत्या, त्या देवांच्या मूर्ती आणि पूजेशी संबंधित अनेक ऐतिहासिक वस्तू आजही तशाच जतन करून ठेवलेल्या आहेत. या देवघरातील सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे भगवान श्रीकृष्णासाठी असलेला सोन्याचा झुला. 200 वर्षापूर्वीचे हे सर्व देवी देवतांची मूर्ती आणि चौरंग हे सगळं कसं छान जतन करून ठेवलेलं आहे. हे सगळं बघून खूपच प्रसन्न वाटत होतं. आता आपण राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि राजवाड्यातील हा एक ऐतिहासिक भाग आहे. इथे उभं राहिल्यावर ना मनामध्ये एक विचार नक्की येतो, याच ठिकाणी कधीतरी अहिल्याबाई बसल्या असतील, प्रजेच्या अडचणी त्यांनी ऐकल्या असतील, न्याय दिला असेल आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी त्यांनी इथेच बसून निर्णय घेतले असतील. इतिहासाचं पुस्तकात आपण वाचतो, ऐकतो, पण अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रत्यक्ष उभं राहिल्यावर तो इतिहास फक्त वाचलेला राहत नाही, तो अनुभवायला मिळतो. म्हणून प्रत्येक आपले जे ऐतिहासिक वास्तू आहेत, जिथेही आपल्याला जाता येईल तिथे जावं आणि ते अनुभवावं. ती वस्तू कशी जतन केलेली आहे, इतक्या वर्षापूर्वीच्या या सगळ्या वस्तू. या बघा ना, अहिल्याबाई यात बसून, या पालखीत बसून आपल्या राज्यातून फेरफटका मारत असतील, तिथे सगळं बघत असतील. असे हे किती सुंदर सुंदर वस्तू ते जतन करून ठेवलेल्या होत्या आणि ते बघताना असं आपण त्याच्यामध्ये गुंतून जात होतो की खरंच कसा तो काळ असेल हे विचार करायला आपल्याला ते सतत भाग पाडत होते. बघा, आणि हा सुंदर राजवाड्यातील बाहेरचा परिसर आणि इथे आम्ही सगळं काही बघत होतो आणि त्या इतिहास जगत होतो. अहिल्याबाईंच्या कार्याची, भक्तीची आणि लोककल्याणाची विचारांची साक्ष देणारा हा राजवाडा महेश्वरच्या इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे. तर असा हा आमचा महेश्वरचा सुंदर असा प्रवास, नर्मदेचा शांत प्रवाह, भव्य किल्ला, अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा, प्राचीन मंदिरं आणि या भूमीचा समृद्ध असा इतिहास, हे सगळं मनात घर करून गेलेलं आहे. आणि लोकमाता अहिल्याबाईंच्या कार्याची आठवण करून देणारा हा महेश्वर खरंच प्रत्येकाने एकदा तरी अनुभवला पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी नक्की भेट द्या महेश्वरला. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला, तो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.